मागील सत्रामध्ये आचार्य या प्रकरणाची आपली 201 वचने झालेली आहेत. आज 202 वचनापासून आपण पुढे श्रवण चिंतन करणार आहोत. मागील वचन आहे, पोर जीव काट्याच्या पेट्यावरी विषय व्यवस्था करी. जीव कशा प्रकारे प्रपंचामध्ये या जीवनामध्ये राहत असताना विषय व्यवस्था करत असतो, म्हणजेच दुःखीची सुख मानी, दुःखालाच त्यांनी सुख मानलेलं आहे, चुकीच्या गोष्टीलाच त्यांनी बरोबर मानलेलं आहे आणि त्यातच तो समाधानी आहे, रममान आहे. स्वामींनी सांगितलेलं एका ठिकाणी की अज्ञानाचे नि प्रसादे हा जन सुखिया होणी असे. अज्ञान ही अशी एक बाब आहे की त्या अज्ञानामुळे अनेक लोक जे आहेत ते आजच्या घडीला सुखी आहेत. खूप लोकांना यथार्थ ज्ञान माहिती नाहीये म्हणूनच ते सुखी आहेत. काही लोक असे आहेत की ज्यांना यथार्थ ज्ञान माहिती आहे म्हणून ते सुखी आहेत. अज्ञान व्यक्तीला जर का यथार्थ ज्ञान सांगितलं तर तो दुःखी होतो, त्याला ते आवडत नाही. यथार्थ ज्ञान काही लोकांना आवडत नसतं आणि म्हणून अन्यथा ज्ञानामध्ये, अज्ञानामध्ये ते लोक अत्यंत सुखी असतात आणि ते त्यामध्येच विषय व्यवस्था करतात. म्हणजे हेच बरोबर आहे, हेच योग्य आहे, अशा प्रकारची मानसिकता त्यांची स्वतःची ते स्वतः करवून घेतात आणि इतरांवर सुद्धा ते लादतात. स्वामींनी या गोष्टीचा निषेध केलेला आहे की अशा प्रकारे जीव काय करत असतो, चुकीच्याच गोष्टीच्या माध्यमातून तो विषय व्यवस्था करून ती गोष्ट बरोबर आहे, योग्य आहे अशी एक समजूत तो स्वतःची करून घेत असतो. मग अशी विषय व्यवस्था केल्याने नेमकं होतं काय, याचं नुकसान काय होतं ते आजच्या वचनामध्ये आपण बघणार आहोत. आजचं वचन आहे 202 क्रमांकाचं. ईश्वर बोधे बोधवंत, ईश्वर वियोगे देशाच्या सेवटी, झाडातळी जन्मक्षेपो जाये, छर्दितान्न भोजन करी हा ठाव वेळी गृणा जिंतली, तो सवेत एवं पर्यंत मळे. छर्दोबा नावाचे एक आमच्या स्वामींकडनं ज्ञान झालेले, बोध झालेले असे बोधवंत आणि अनुसरलेले अशी ही व्यक्ती छर्दोबा नावाची. आणि त्यांच्या एका चुकीमुळे पुढे अनेक चुका घडत गेल्या आणि ते धर्मापासून कसे गेले त्या संदर्भामध्ये सांगितलेली ही स्वामींनी कथा आहे आणि त्यावर निरूपण केलेलं हे वचन आहे. या संदर्भातली जी लीळा आहे ती उत्तरार्ध 481 क्रमांकाची लीळा आहे. छर्दोबा भेटी. गोसाव्यांची त्रात पूजा झाली. आमच्या स्वामींचं सकाळचं जे पूजा अवसर आहे ते संपन्न झालं. भक्तजना अवसरू दिधला आणि भक्तजनांना स्वामींनी पूजनाचा अवसर दिलेला आहे, दर्शनाचा अवसर दिलेला आहे. गोसावी विहरणा बीजे करिता ती. सकाळी स्वामी विहरणाला जातात, तव शरदोबा येतात आणि त्यावेळी छर्दोबा आलेले आहेत. त्यांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. हाती शेळी डोये पाळणा, कडिये लेकरू, पासी तैसिये परीची स्त्री. म्हणजे त्यांच्या एका हातामध्ये शेळी होती. आता ही व्यक्ती अनुसरलेली आहेत, आधी ज्ञान आहे, बोध आहे, सगळं काय, परंतु अशी कुठली गोष्ट घडली की त्यांच्या बाबतीमध्ये हे वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. हाती शेळी, त्यांच्या हातामध्ये शेळी आली. ज्या हातामध्ये गाठी असली पाहिजे त्या हातामध्ये शेळी आली. डोईये पाळणा, जी डोई म्हणजे डोकं, त्याच्यावर पाळणा आहे, त्याच्यामध्ये काही वस्तू असेल किंवा लहान मूल असेल त्यांचं, ज्या डोईला ओढवायचं आहे. स्वामींनी सांगितलं डोई ओढवावे की, म्हणजे धर्मासाठी मानसिक शारीरिक आपण डोई ओढवली पाहिजे.
त्या डोळीवर आता काय आलेलं आहे, पाळणा आलेला आहे. कडिये लेकरू आणि जी धर्माची जबाबदारी आपल्याकडे असली पाहिजे त्याऐवजी त्या कडीवर त्यांच्या काय आलेलं आहे, एक छोटंसं लेकरू आहे. पासी तैसी परीची स्त्री, आणि सोबत एक स्त्री आहे म्हणजे ती त्यांची पत्नी असावी. ऐसे वाटा जाता ती, असं रस्त्याने ते चाललेले आहेत. गोसावी भक्तजना दाखविले, स्वामींनी त्यांना पाहिलं आणि भक्तजनांना दाखवून दिलं की बघा ते कोण आहेत ते. हे घ्या गा छदोबा, हे कोण आहेत, छरदोबा आहेत. वास्तविक त्यांचं नाव काहीतरी वेगळं आहे, परंतु त्यांनी छर्दित अन्न सेवन केलेलं आहे आणि म्हणून त्यांना ते नाव पडलं. आमचे स्वामी म्हणतात हे घ्या गा छरदोबा, हे छरदोबा आहेत बरं. येथी चेनी बोधे बलवंत, येथी चेनी बोधे बोधवंत, म्हणजे आमच्याकडनं त्यांना बोध झालेला आहे. तयाची सरी न पवे चैतन्य विद्यावंत, आणि त्यांची जी थोरी आहे म्हणजे श्रीमुखे बोध होणं हे दुरापास्त आहे. आपल्याला श्रीमुख बघायला सुद्धा मिळालेलं नाही आहे. आणि छरदोबांना श्रीमूर्तीचं दर्शन झालेलं आहे आणि श्रीमुखे बोध सुद्धा झालेला आहे आणि ते अनुसरलेले आहेत, आचरणवंत सुद्धा आहेत आणि पराकोटीचे आचरणवंत आहेत. म्हणून त्यांची सरी चैतन्य विद्यावंताला सुद्धा तो चैतन्य विद्यावंताची त्याची बरोबरी होऊ शकत नाही. चैतन्य विद्यावंतापेक्षा पण कैक पटीने हे श्रेष्ठ आहेत, कारण की ईश्वर ज्ञानी म्हणून. तयासी ऐसिया परिमळीनता आली, आणि अशा व्यक्तीला सुद्धा मळीनता आलेली आहे. तुम्ही म्हणाल की बाबा आम्ही खूप दिवसाचे धर्मामध्ये आहोत, आम्हाला खूप पंथ माहिती आहे वगैरे वगैरे, अशी जी काही मानसिकता असते, परंतु मळीनता जी काय आहे हा भाग जर का लक्षात नाही आला तर आपण नेमकं मळीन झालेलो आहोत किंवा आपण उजळतील आहोत हेच आपल्या लक्षात कधी येणार नाही. आणि म्हणून आपल्याला स्वतःला स्वतः तपासता आलं पाहिजे. यासाठी ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. आणि ज्ञानासोबतच स्वामींनी सांगितलेलं साता पासा दिसा दावल दावी, जे म्हणजे आपल्या गुरुनिमित्तांना भेटलं पाहिजे, त्यांच्याकडनं अभ्यास अध्ययन केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. आपण काय आचरण करतोय आणि काय अध्ययन करतोय हे त्यांना आपल्याला दाखवता आलं पाहिजे. त्यांच्याकडनं चुकीची काही दुरुस्ती असेल ती आपल्याला करून घेता आली पाहिजे. अशा अनेक गोष्टी साधकाला कराव्या लागतात. तेव्हा तो कुठेतरी मळीनत्वाला जाणारा असेल, जात असेल तर त्याच्या ते वेळीच लक्षात येतं आणि तो मळत नाही, किंवा तत्संबंधित उपाय जे आहेत मळीनत्व न येण्यासंबंधित ते उपाय त्याला त्या गुरुनिमित्ताकडनं घडत असतात. परंतु छरदोबांनी असं काहीही केलं नाही. आचरण करत होते, वैराग्य पराकोटीचं होतं, परंतु त्या आचरणामुळेच किंवा अति आचरणामुळे, तुम्ही जर का एखादी गोष्ट प्रमाणात करत आहात तर तुम्हाला कुठलाही दोष नाही. काही पण करा, तुम्ही प्रमाणात करा. म्हणजे एवढ्यापर्यंत मी सांगेल की एखादं व्यसन जरी कोणी करत असेल ते प्रमाणात असेल तर त्याचा काही दोष नाही, परंतु ते प्रमाणाच्या बाहेर असेल तर त्याचा त्रास ते होणार. तसं एखादा गुण सुद्धा तसाच आहे बरं का. एखादा गुण तसाच आहे की जर का तुम्ही ते प्रमाणामध्ये आचरत असाल, तुमच्यामध्ये तो प्रमाणामध्ये असेल प्रमाणबद्ध, तर तो चांगला. तो प्रमाणाच्या बाहेर जर का गेला गुण सुद्धा आचरण्यामध्ये, तर तो तुम्हाला घातक ठरू शकतो. याच्यासाठी आमच्या टीकेमध्ये शास्त्रकारांनी उदाहरण दिलेलं आहे रसायन औषधीचं. रसायन औषधी जी असते तिचं प्रमाण असतं, किती घ्यायचं ते वैद्यालाच कळतं. तुम्ही घरच्या घरी नाही घेऊ शकत. त्याचं ते प्रमाण असतं की एका सुईच्या टोकाला किती ते औषधी आली पाहिजे, किती टोकं ते औषधी त्या पाण्यामध्ये मिसळायची आहेत. जर का त्या ठिकाणी कमी प्रमाणात तुम्ही ते रसायन औषधी त्याच्यामध्ये मिसळली, कमी प्रमाण असेल तर तुम्हाला त्या आजारावर उपाय जो करायचा तो उपाय होणारच नाही. म्हणजे तो आजार जो तुमचा तो नीट होणार नाही, कारण की तुम्ही काय केलेलं आहे, कमी प्रमाणात ते घेतलेलं आहे. जसं तुम्ही साखर टाकली चहामध्ये, एकदम कमी टाकली, मग ती चहा कशी होईल, गोड होईल का, फिक्की होईल. तसं रसायन औषध हे कमी प्रमाणात घेतलं तरी उपाय होत नाही. आणि जर का तुम्ही म्हटले थोडं जास्त टाकूया, आपल्याकडे भरपूर आहे, तर त्याच्याने अपाय होतो. रसायन औषध हे कसं आहे, चांगलंच आहे, औषधी आहे,
परंतु जर का तुम्ही अधिक प्रमाणामध्ये ते जर का ग्रहण केलं तर त्याच्याने तुम्हाला त्रास होणार. जसं तुमच्याकडे गोळ्या असतात डॉक्टरांनी दिलेल्या, ती सांगितलेली असते सकाळी एकच घ्यायची बरं का गोळी, पण तुम्ही म्हणाले की लवकर बरं व्हावं यासाठी सकाळी 4-5 गोळ्या घेतल्या तर काय होईल? लगेच तुम्हाला चक्कर यायला लागेल, तब्येत खराब होऊन जाईल. म्हणजे गुणदायक ज्या गोळ्या आहेत त्या जास्त प्रमाणात एकदमच घेतल्या, प्रमाणापेक्षा अधिक घेतल्या तर ते आपल्याला त्रासदायक ठरतात. तसं एखादं आचरण आहे ते सुद्धा प्रमाणामध्ये केल्या गेलं पाहिजे. स्वामींनी वचनामध्ये सांगितले वृत्ती आधी न व्हावे, स्थिती आधी न होवावे. म्हणजे तो जो न्याय दिलेला आहे त्याच्यावरच आपण हा सिद्धांत, स्वामींच्याच वचनाचा सिद्धांत आहे की अधिकारापेक्षा कमी आचरण करू नये. आपल्याला आपला अधिकारच नाही माहिती की आपला अधिकार किती गाठी स्मरणाचा आहे, किती बैठकीच्या स्मरणाचा आहे, आपलं पाठांतर करण्याची क्षमता किती आहे, कधीच आपण तपासून बघितलेलं नाहीये. ती क्षमता आधी तपासून बघा, तो अधिकार आपला आधी तपासून बघा, तो निश्चित करा. त्याच्यापेक्षा कमी आचरण करायचं नाहीये आणि त्याच्यापेक्षा जास्त आचरण सुद्धा करायचं नाहीये. तुम्हाला तुमचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर तुम्हाला स्थिर व्हायचं आहे. हळूहळू तुम्ही तुमचा अधिकार वाढवू शकता, हळूहळू, एकदम नाही. आणि तो समतोल जो आहे तो कसा राखायचा, काय राखायचा ते तुम्हाला आमच्या स्वामींच्या निरूपण शास्त्रातूनच ते कळणार आहे. परंतु छर्दोबा जे आहेत, छर्दोबांनी काय केलेलं आहे की अधिकारापेक्षा अधिक आचार केला. तुम्ही म्हणाल चांगलीच गोष्ट आहे, परंतु अधिकारापेक्षा अधिक आचार किंवा विहित नसलेला आचार जर का केला तर काय होतं ते छर्दोबांच्या याच्यावरून आपल्याला कळतं. स्वामी म्हणतात आऊसांना, जा पा नायका जा बरं, हाती शेळी डोळीये पाळणा, ये काह्याची रे ऐसे पुसापा. म्हणजे तुम्ही जाऊन त्यांना विचारा, का हो हातात शेळी आहे, डोक्यावर पाळणा आहे तुमच्या, तुम्ही कोणाचे आहात, असं जाऊन त्यांना विचारा. आऊसा गेल्या आणि त्यांना विचारलं, हाय रे तुम्ही काह्याची रे, म्हणजे कोण आहात तुम्ही, कोणाचे आहात तुम्ही? ते म्हणतात आम्ही नागा राऊळाची. आता आमच्या स्वामींचं नाव काय आहे? श्री चांगदेवराव. परंतु त्यांनी जे नाव सांगितलं ते चुकीचं नाव सांगितलं बरं का. आपण बहुतांशी उपदेश घेतलेले खूप वर्ष झालेले लोक सुद्धा त्यांना जर का नाम विचारलं तर ते नाम कदाचित ते चुकीचं सांगू शकतात. म्हणून आपण वर्ष 6 महिन्यातनं एकदा आपण स्वतःच्या नामाची उजळणी घ्यावी. म्हणजे पंचनाम जे आपल्याला उपदेशाच्या वेळी दिलेले आहेत, तुम्ही रोज नामस्मरण करत असाल तर गोष्ट वेगळी, चांगलीच गोष्ट आहे. मग तुम्हाला नावं पाठ करायची गरज नाही, कारण की ते पाठच आहे तुमची. परंतु काही लोक स्मरण करतच नाहीत, मग त्यांचे नावं जर का त्यांना विचारलं की पंचनाम सांगा, मग ते एक एक वेगवेगळं काहीतरी त्याच्या नामामध्ये स्वतःच काहीतरी टाकून ते सांगत असतात. तसं असता कामा नये. कधी कधी आपण भजन बोलतो, त्या भजनामध्ये सुद्धा आपण आपले शब्द, मूळ जे कवींनी भजन लिहिलेलं आहे ते भजन वेगळंच असतं आणि आपण वेगळेच शब्द आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करत असतो स्वतःचे. वचनाच्या बाबतीमध्ये पण कधी कधी असं होताना दिसतं. काही लोक तर जाणीवपूर्वक वचनच बदलतायत आजकाल, तो एक भागच वेगळा आहे. तर आपण आपलं सोबतीचं त्याच्यामध्ये काही टाकू नये. आणि अज्ञानपूर्वक म्हणजे ज्ञानपूर्वक जी गोष्ट मिळालेली आहे ती ज्ञानानेच ती टिकवावी. त्याच्यामध्ये जर का अज्ञान पण आलं, अज्ञानाची भेसळ झाली तर मग त्याचे शब्द बदलतात, त्यातनं ते मळीनत्व येतं. अज्ञानामुळे अन्यथा ज्ञानामुळे मळीनत्व येतं आणि ते मळीनत्व काय करतं, पूर्ण पुढची जी काही खरी भाषा आहे, सिद्धांत जे आहेत ते अशी बदलून टाकल्या जातात. म्हणून या ठिकाणी चांगदेवरावला जर का सिद्धांत असेल तर यांच्या या मळीनत्वामुळे, यांच्या या अधिक आचरणामुळे किंवा यांच्या या अविहित आचरणामुळे काय झालेलं आहे, त्यांच्याकडनं स्वामींचं नाव सुद्धा विसरलं गेलेलं आहे. म्हणजे एवढं ज्ञान झालेलं आहे स्वामींकडनं, आचरण चालू आहे, स्मरण चालू आहे, तरी स्वामींचं नाव कसं काय विसरलं, आपल्याला तर विश्वासच बसत नाही. परंतु
एक लक्षात घ्या की आपल्याला सुद्धा कधी कधी असं होतं की एखादे चांगले आपल्या रोजच्या दैनिक बैठकीतले व्यक्ती असतात, खूप दिवस त्यांच्यानी आपला संपर्क नसला तर आपल्याला त्यांचं नावच येत नाही. आपण म्हणतो तोंडात असं तोंडावर नाव आहे माझं, तर ते नावच येत नाही आहे. किंवा मग त्यांचं नाव आपण काहीतरी असं अदलून बदलून काहीतरी हे करत असतो की नाही नाही हे आहे की ते आहे, असं आपलं कन्फ्युजन असतं. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचं मळीनत्वच आहे. आपली बुद्धीतला जी एक चालना आपण दिली पाहिजे ती आपण देत नाही आहे, आणि त्या बुद्धीला ती मळीनता आलेली आहे, आणि त्याला आपण काय म्हणतो, आता आठवण राहत नाही, आता स्मृतिभ्रंश होतो वगैरे वगैरे. परंतु आपणच काय केलेलं, आपल्या बुद्धीला ती मळीनता आणलेली आहे. या ठिकाणी छर्दोबांनी आपल्या त्या अंतःकरणाला मळीनता आणून दिलेली आहे. आणि मग ते म्हणून म्हणतात की आम्ही कोणाचे आहोत, नागारावळाचे आहोत. त्यांनी म्हटले तुम्ही कोणाची, आणि त्यांनी आऊसांना प्रश्न केला की तुम्ही कोणाचे आहात. मग जसं कोणी आपल्याला विचारत तुमचं आडनाव काय, मग आपण सांगतो आपलं आडनाव, आणि त्यांना विचारतो तुमचं आडनाव काय. आपण विचारतो तुम्ही कुठल्या गावाचे आहात, आपण नाव सांगतो, आणि आपण त्यांना विचारतो तुम्ही कुठले आहात. आपण प्रवासात एखाद्याला विचारतो की तुम्ही कुठे चाललात, आपलं त्यांनी सांगून झालं की ते आपल्याला विचारतात तुम्ही कुठे चाललात. तसं आऊसांनी विचारलं की तुम्ही कुणाचे आहात, त्यांनी नाव सांगितलं, आणि त्यांनी आऊसांना पण प्रश्न केला की तुम्ही कुणाचे आहात. आऊसा म्हणाले आम्ही गोसाव्यांची, ते म्हणाले आम्ही आमच्या गोसाव्यांचे आहोत. तेने म्हटले गोसावी कवन, नागाराऊळ. ते म्हणाले स्वामी गोसावी कोण बरं, नागाराऊळच का, म्हणजे तुम्ही पण त्यांचेच आहात का. पण आऊसांनी काय त्यांना उत्तर दिलं नाही. आऊसा निघून आल्या, आणि त्यांनी स्वामींपुढे सांगितलं. स्वामी म्हणतात काह्याची रे, नागारावळाची. स्वामी म्हणतात असं काय म्हणाले ते, काह्याची रे तर नागारावळाची, येथीचे नावही नाही. म्हणजे अरे आमचं नाव सुद्धा लक्षात नाही राहिलं त्यांच्या. कमीत कमी नाव तरी लक्षात राहिलं पाहिजे. म्हणजे एवढी मळीनता आपल्याला. आता तुम्ही म्हणाल की नाही आमचं तर नाव लक्षात आहे, परंतु जेव्हा जेव्हा ते नाम घेतलं गेलं पाहिजे तेव्हा आपल्या लक्षात असतं का की इथे नामस्मरण केलं पाहिजे म्हणून. लक्षात येत नाही आपल्या. म्हणजे आपण सुद्धा विसरून जात असतो. तुम्ही म्हणाले नाही आमचं नाव पाठ आहे, असं असं आहे, परंतु जेव्हा ते घेतलं गेलं पाहिजे तेव्हा आपल्या मुखातनं ते नाम घेतल्या जात नाही. हे सुद्धा एक विसरणंच आहे. छर्दोबाची एक शेवटची पायरी असेल तर आपली पहिली पायरी सुरू झालेली आहे. योग्य वेळी आपल्याला देवाचं नाव आठवता आलं पाहिजे. आमच्या आऊसा 6 महिने रुसून गेलेल्या होत्या स्वामींवर, आणि स्वामींचं नाव सुद्धा नाही, विसरून गेलेले होते. मग एक दिवशी त्या ठिकाणी आमच्या स्वामींच्या सन्निधानी जाणाऱ्या 3 बाया त्यांच्या त्या गुंफेमध्ये मुक्कामासाठी आल्या, जेवल्या, आणि जेवल्यानंतर तृप्त झाल्या, आणि त्यांनी आमच्या स्वामींचं नाव घेतलं श्री चक्रधरा. ते आऊसांनी ऐकलं. 6 महिने आऊसाला स्वामींच्या नावाची आठवण नाही, आणि ते जेव्हा त्यांनी नाम ऐकलं तेव्हा त्यांना उजळती आली, आणि ते म्हणाले की अरे मी तर देवाचं नावच विसरले. आणि मग सकाळपर्यंत ते तळमळत राहिले, माझा चक्रस्वामी, माझा चक्रस्वामी, मला स्वामींना भेटायला जायचं आहे. सकाळपर्यंत तळमळत राहिले, अजिबात डोळ्याला डोळा लागला नाही. जसं पहाड झाली तशाच निघाल्या स्वामींच्या भेटीला. स्वामींचाही सकाळचा पूजा अवसर संपन्न झालेला आहे, आणि स्वामी सुद्धा लवकरच विहरणाला निघाले. स्वामी म्हणाले की आज नायकाला आम्हाला काय करायचं आहे, सामोरे जायचं आहे, स्वागताला त्यांच्या जायचं आहे. म्हणजे एक नाम जे आहे ते जर का विसरलं तर काय होतं, परंतु ते जर का वेळीच आठवलं तर काय होतं, या दोन्ही वेळेतनं आपण बघितलेलं आहे. छर्दोबा जे आहेत ते स्वामींचं नाव विसरलेले आहेत, तर त्यांना ते मळीनत्व आलं. आऊसांना वेळीच ते नाव इतरांकरवी का होईना ते आठवलं गेलं ऐकल्यानंतर, तर त्यांचं ते मळीनत्व आहे ते उजळतेमध्ये ते बदललं गेलं, आणि त्यांना उजळता आली. असा या लीळेच्या माध्यमातून आपल्याला ही मळीनता आणि उजळता हा एक भाग आपण बघितलेला आहे. आमचे स्वामी म्हणतात की येथीचे नावही नाही. म्हणजे अरे आमचं नाव सुद्धा त्यांना लक्षात राहिलं नाही. मग स्वामी यावर एक दृष्टांत सांगतात. दृष्टांत आहे सन्नी पातळीले याचा.
स्वामी म्हणतात, कवणा एकाचा पायकू सन्निपातयला असे, म्हणजे कुणा एकाचा सैनिक किंवा कुणा एकाचा सेवक हा सन्निपातयला असे, म्हणजे तो जो आहे कोणी राजा आहे, मोठा अधिकारी आहे, त्याच्याकडे जो सैनिक आहे तो कसा आहे, सन्निपातयला म्हणजे तापामध्ये तो तप्त झालेला आहे. सन्निपात नावाचा ताप, त्याच्यामध्ये जर का माणूस असला, तो ताप जर का आला तसा, म्हणजे डोक्यामध्ये ताप जाणं असं त्याला बोलतात. एकदा डोक्याला ताप गेला की काय होतं, तो माणूस मुखाने काही बडबडतो, बरळतो, त्याच्या तोंडात जे येईल तो ते बरळत राहतो. तो आपल्या गोसाव्यांची मेळीची शिवी दे, म्हणजे तो आपल्या मालकाला शिवी देतो. आता तो कशामध्ये आहे, डोक्यात त्याचा ताप गेलेला आहे, बरळणं त्याचं सुरू आहे, आणि त्या बरळण्यामध्ये तो काय करतो, शिवी देतो आहे आपल्या मालकाला. तो तयाचे ओकटे नेघोनी हिताची प्रवर्ते, त्याचा तो मालक ऐकतो की माझा सेवक मला शिवी देतो आहे, परंतु त्याला परिस्थितीची जाणीव आहे त्या मालकाला. तो म्हणतो की अरे हा आता तापामध्ये आहे म्हणून हा बरळतो आहे, वास्तविक हा शुद्धीवर असता तर हा बरळला नसता, हा तर मला चांगलं मानतो. आणि म्हणून तो काय करतो की तो त्याचं ओकटे घेत नाही, म्हणजे त्याचा वाईटपणा तो घेत नाही. हितीची प्रवर्ते म्हणजे त्याच्याबद्दल हितच प्रवर्ततो, शुभचिंतनच करतो. आणि आपल्या इतर सैनिकांना तो सांगतो, सेवकांना सांगतो, याते कवणी राखो गा, बघा याला कोणी वाचवणारा कोणी मिळतं का बघा, याच्यावर इलाज करणारा कोणी भेटतं का बघा. याते जो राखेल तयासी मी एवढी सोन्याची राशी करीन, म्हणजे याला जो वाचवेल त्याला मी काय करेल, याच्या शरीरा एवढी, म्हणजे आकृती त्याच्या शरीराची जेवढी आहे तेवढं, किंवा त्याच्या शरीराचं जेवढं वजन आहे तेवढं मी काय करेन, तेवढं मी सोनं त्या वाचवणाऱ्याला देईन. म्हणजे हा जो त्याचा जो सेवक आहे तो छोटा मोठा सेवक नाही आहे, हा कसा सेवक आहे, अत्यंत प्रिय आणि उचितत्व उडवणारा असा तो सेवक आहे त्याचा, म्हणजे राजासाठी काहीही करणारा तो आहे. आणि म्हणून तो त्याच्यासाठी काय म्हणतो की याला जो वाचवेल त्याला मी भरपूर सोनं देईल. तोची सावध झाल्यावरी जरी म्हणे तरी सूर्या हानोनी मारुनी फेडी, परंतु जर का तो तापामध्ये आहे म्हणून तो त्याचा ओकडा घेत नाही, परंतु जर का तो तापामध्ये नसेल, स्वस्थ असेल, चांगला असेल, आणि जर का मग त्यांनी राजाला येऊन शिव्या दिल्या तर राजा त्याचं हे करेल का, उपसहण्यात घालेल का, तो राजा दुर्लक्ष करेल का, तो नाही. जर का असं राजाला कोणी येऊन प्रत्यक्ष शिव्या दिल्या तर राजा काय करेल, हानोनी मारुनी फेडी सूर्या हानोनी, म्हणजे त्याचं शिरच्छेद करून टाकेल, त्याला फाशीला देऊन टाकेल, त्याला तुरुंगात टाकेल. तैसे परमेश्वराचे जीव म्हणे देवता ते जीव म्हणे, परी परमेश्वर तयाची ओकटेने गुणी ज्ञान देती. तसा हा जीव ईश्वराला काय म्हणतो, जीव म्हणतो. म्हणजे परमेश्वर कोण आहेत, जीवच आहेत. जसं आपण बोलतो ना की बाबा आज चक्रधरांचा जन्म झालेला आहे बरं का, गोविंद प्रभूंचा जन्म झालेला आहे, म्हणजे आपण काय केलेलं आहे, त्यांच्या ते अवतार धारण कार्याला आपण जन्म म्हणतोय. म्हणजे जन्म कोण घेतं, परमेश्वर जन्म घेतात का, नाही घेत. परमेश्वर काय करतात, अवतार घेतात. जन्म कोण घेतं, जीव घेत असतो. म्हणजे आपण जीवासारखं परमेश्वराला केलेलं आहे. आपण म्हणतो की आमच्या स्वामींना आमका पदार्थ आवडतो, परमेश्वराला असं काही हे नाही बरं का. परमेश्वर कसे आहे, जर का तुम्ही महावाक्य निर्वचन वाचलं असेल तर त्याच्यात कळेल. आनंद तो, म्हणजे परमेश्वर कसा आहे, आनंद, म्हणजे त्यांचं जे स्वरूप आहे ते आनंदमय आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ते त्यांना मूळ परमेश्वर स्वरूपाला अशी काही आवड निवड असा काही प्रकार नाही. जे स्वरूप जे आहे ते आपल्याच आनंदामध्ये आहे, ज्यांना कुठलाही इतर आनंद घेण्याची काही आवश्यकताच नाही आहे, तेच उलट आपल्याला आनंद देणार आहेत. आता असे जे पूर्ण आनंदाचा सागर आहे, आनंदाचा निधी आहे, अशा या परमेश्वराला परत दुसऱ्या पदार्थांच्या योगाने काही आवडी आनंद घेण्याचा काही गरज आहे का, आवश्यकता आहे का, नाही. ते मुळातच आपणच ते ठरवलेलं आहे की आमच्या स्वामींना खीर आवडते बरं का. परमेश्वराला असं काही आवडत नाही. हे मनुष्य विषानुरूप फक्त त्या ठिकाणी आपण ते तयार केलेलं आहे. आपल्यातले काही लोक अमक्या तिकडे स्थानाला जातात तेव्हा ते साडी चोळी
हळद वगैरे घेऊन जातात. कशासाठी? आता साडी चोळी आमचे स्वामी घालणार काय? कुणासाठी जातं मग ते आमच्या एका त्या देवीसाठी. काय तर आमच्या स्वामींनी त्याला स्पर्श केलेला आहे. मग आता ती साडी चोळी आणि त्या बांगड्या जातात कोणाला नेमक्या? त्या देवीला का परमेश्वराला? गोविंद प्रभू तर पुरुष आहेत, त्यांना ते साडी चोळीची गरजच नाही. जे तुम्ही त्या देवीचंच पूजन चालू आहे, अजून पण नाव देवीचंच चालू आहे आणि ते देवीला पाहिजे म्हणजे देवाला पाहिजे. आता तिथे ती देवी नाहीच आहे मुळामध्ये. त्या स्थानाच्या ठिकाणी तर शक्ती निक्षेप झालेला आहे. मग हे चाललंय कोणासाठी? आपण ठरवून टाकलंय की हे देवाला पाहिजे. म्हणजे आपण देवाला काय केलेलं आहे? जीव करून ठेवलेला आहे. आपण जीव समजतो त्या परमेश्वराला. अशा प्रकारचं अन्यथा ज्ञान आपलं चालतं. देवता ते जीव म्हणे. आता देवतेला सुद्धा तो जीव म्हणून टाकतो किंवा देवतेला परमेश्वर म्हणे. म्हणजे जसं त्या मगाशी आपण ते बघितलं की देवतेला परमेश्वर केलेलं एक प्रकारे. परमेश्वराला कधी कधी देवता करत असतो. म्हणजे कसं? त्या ठिकाणी देवतेला परमेश्वर केलेलं आहे. म्हणजे कोल्हारी आईचा उपवास केला की सगळं नीट होतं. तर कोल्हारी आई कुठे आहे? तिचं आता अस्तित्व कुठे आहे? स्वामींनी शक्ती निक्षेप केला, तिचं अस्तित्व संपलं. आता तिथं तिचं अस्तित्व नाही. मग आता नवस कोणाला करतोय आपण? तर जी कुठे काही कोल्हारी आई असेल काल्पनिक वगैरे काय, तिला नवस झाला आता. कारण की इथे नवस वगैरे आणि इथे उपवास वगैरे हा स्वामींनी सांगितलेलाच नाहीये. म्हणजे एक प्रकारे आपण त्या देवतेला परमेश्वर केलेलं आहे आणि तिचं भजन आपण करतो आहोत. म्हणजे कितीतरी चुकीच्या गोष्टी आपण करतो आहोत. आपल्याला असं वाटतं की नाही स्थानाच्या ठिकाणीच करतो आहोत आपण. तर मग स्थानाच्या ठिकाणीच करत असताना ज्या त्र्यंबकेश्वरच्या पिंडीला आमच्या स्वामींनी संबंध दिलेला आहे त्या पिंडीला आपण महादेव म्हणून भजूया. महादेव म्हणून त्यांना नवस करूया. चालेल का? सिद्धपूरमध्ये एका हनुमानाच्या एक जे काही मूर्ती आहे त्याला संबंध दिलेला आहे, पूर्ण नमस्कारी आहे. मग हनुमानाची नवस म्हणून आपण करू शकतो का? घरून करायचा हनुमानाचा नवस करतोय आम्ही, करू शकतो का आपण? नाही करू शकत. चुकीचं ठरतं ते. मग या ठिकाणी ते आपण काय करतो? म्हणजे कुठेतरी आपण विचार केला पाहिजे स्वतः पण. या ठिकाणी या लीळेमध्ये असं अन्यथा ज्ञान आणि अज्ञानपूर्वक जर का आचरण केलं तर काय होतं हे छर्दोबाच्या त्या लीळेवरून आपल्याला इकडे स्वामी सांगतायत. त्या कथेवरून स्वामी सांगता आहेत. स्वामी म्हणतात की परमेश्वराचे जीव म्हणे आणि देवताचे जीव म्हणे. देवतेला सुद्धा हा जीव जो आहे तो जीव म्हणतो किंवा देवतेला परमेश्वर म्हणतो किंवा परमेश्वराला देवता म्हणतो. परी परमेश्वर तयाची ओक्ते निघोनी ज्ञान देती. कोणाबद्दल आहे हे? अज्ञान व्यक्ती जर का असं करत असेल तर परमेश्वर त्याचं ओक्तं घेत नाहीत. ठीक आहे, तो अज्ञान आहे म्हणून सोडून देतात, परंतु सोडतात म्हणजे त्याला शिक्षा देत नाहीत. येण्याअर्थी सोडतात परंतु ज्ञान देण्याअर्थी सोडत नाही, त्याला ज्ञान देतात. परमेश्वर बघतात की हा असं का करतो आहे, कारण की याच्याकडे ज्ञान नाहीये म्हणून हा असा बोलतो आहे. जर का याला ज्ञान दिलं तर हा यथोचित बोलेल, योग्य तेच बोलेल, यथार्थ तेच बोलेल. म्हणून परमेश्वर काय करतात? त्याला ज्ञान देतात. त्याची जरी ज्ञान झाल्यावरी जरी म्हणे तरी अवेरिती. आणि जर का आता ज्ञान झाल्यानंतर असा जर का तो जीव बोलायला लागला तर आतापर्यंत अज्ञान आहे तर परमेश्वर काय करतात? उपसाहण्यात घालतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्याला ज्ञान दिलं जातं आणि ज्ञान दिल्यानंतर मग जेव्हा तो जीव असं काहीतरी बोलेल तर मग ते उपसाहण्यात घालत नाहीत. त्याचं शिक्षा होणार तुम्हाला. त्याचा जो काही दोष लागायचा तो लागणार आहे. देवतेला जीव आणि जीवाला देवता वगैरे असं काही आपण म्हणत गेलो, परमेश्वराला जीव आणि परमेश्वराला देवता वगैरे असं काही म्हणत गेलो आपण, तर त्याचा रितसर तुम्हाला जो काही दोष लागायचा तो लागणार आहे. त्याचं जे काही मलिनत्व यायचं आहे ते पण येणार आहे. तुम्ही असं अजिबात समजायचं नाही की बाबा आपण आता आपल्याला काही दोष लागत नाहीये. आपण काहीही क्रिया देवाच्या नावाने जरी केल्या तर त्याचं गोमटच लागतं असं नाहीये. गोमट्याचं गोमटा आणि ओकट्याचं ओकटा लागत असतं. तर याकडे आपण काय केलं पाहिजे? लक्ष देणं आपलं गरजेचं आहे. बाईसा म्हणतात, बाबा याची हे काही झाले. बाईसांना प्रश्न पडला, जर का
एवढे हे बोधवंत, एवढे हे ज्ञानी, तर मग यांच्या बाबतीमध्ये असं का व्हावं, का झालं? बाईसांनी तो प्रश्न केला. स्वामी म्हणतात, संगातव. संगातव म्हणजे संगत त्यांनी चुकीची केली, किंवा त्यांनी जो काही सहवास प्राप्त केलेला आहे तो चुकीच्या पद्धतीचा आहे. त्याच्या ज्या कल्पना, संकल्पना, त्याच्या ज्या शोक्ती, याच्यामुळे काय झालेलं आहे की त्यांच्यामध्ये हा दोष जो आहे तो निर्माण झाला. आणि वेळीच योग्य संग न केल्यामुळे, त्याचं जे काही सातापाता दावल दाखविणे हा जो काही विधी आहे तो न केल्यामुळे काय झालं, ते मळीनं तो वाढत वाढत गेलं. वेळीच जर का ताप आलेला आहे आणि वेळीच जर का डॉक्टरला तुम्ही दाखवलं नाही तर तो ताप जो आहे तो वाढतो. डॉक्टर म्हणतात, अरे 2 दिवस आधी आलं पाहिजे होतं तुम्ही ताप आल्या आल्या. म्हणजे आपण वेळीच नाही गेलो तर त्याचं काय होणार आहे की तो आजार बळावत जाईल. आणि यावर स्वामींनी ऋषीशृंगाचा दृष्टांत या ठिकाणी स्वामींनी सांगितलेला आहे की तो जसा धर्मापासून गेला तसं हे सुद्धा धर्मापासून गेले. ईश्वर बोधे बोधवंत, ईश्वर वियोगे देशाच्या शेवटी, झाडातळी जन्मक्षेपो जाये. म्हणजे वचनाचा अर्थ सांगितलेला आहे इथे की ईश्वर बोधे बोधवंत कसे होते. हे ईश्वर बोधे बोधवंत म्हणजे ईश्वराच्या मुखाने यांना बोध झालेला होता, ज्ञान झालेलं आहे. ईश्वर बोधे, ईश्वराकडून त्यांना बोधविलेलं होतं, बोध दिलेला होता, असे ते बोधवंत होते. आत्ताच्या काळामध्ये अधिकरणाचे मुखे बोध झालेले किंवा मग सामान्य बोधवंताकडनं बोध झालेले लोक आपल्याला अनेक दिसतील. ईश्वरापासून बोध झालेले लोक आता आपल्याला दिसणार नाही, ते लीळा चरित्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतील. ईश्वर बोधे बोधवंत अशा ही व्यक्ती होती. आणि ईश्वर वियोगे देशाच्या शेवटी, झाडातळी जन्मक्षेपो जाय. आमच्या स्वामींनी त्यांना वियोग दिल्यानंतर त्या ईश्वराच्या वियोग दुःखामध्ये देशाच्या शेवटी म्हणजे एकदम ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आपल्याला कोणी ओळखत नाही, आपण कुणाला ओळखत नाही, जिथे सगळं एकदम वेगवेगळं आहे, दुष्काळी भाग असेल, एकदम देशाचा शेवट आहे तो, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी कसलीच व्यवस्थित सोय सुद्धा नाही, सुविधा नाही, अशा कठीण स्थळी ते जाऊन काय करतात, जन्मक्षेपो जाये म्हणजे जन्मक्षेपण्यासाठी जातात. जन्मक्षेपणे म्हणजे शारीरिक कष्ट आणि मानसिक दुःख इत्यादी प्रकारे ते जन्म जो असतो, आपला जो देह जो असतो तो क्षेपायचा असतो त्या ठिकाणी, म्हणजे ईश्वरीच्या उपयोगी तो लावायचा असतो. अशा पद्धतीचं विधी जो आहे, अशा टोकाचा जो विधी आहे, असे करणारे हे छर्दोबास स्वामी त्यांच्याबद्दल सांगतायत. छर्दितांना भोजन करी. आणि एक वेळ तर अशी झाली, भिक्षेला गेले, भिक्षाच मिळाली नाही. भिक्षेला गेले, भिक्षा मिळाली नाही. आणि मग पुढे निघाले. ते पुढे निघाल्यानंतर त्यांना एका रस्त्यामध्ये श्वानाने म्हणजे कुत्र्याने वमन केलेलं अन्न त्या ठिकाणी दिसलं. त्यांनी ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी विषय व्यवस्था केली. मागील वचन आहे, विषय व्यवस्था थोर जीव काठ्याच्या पेट्यावरील विषय व्यवस्था करतो. विषय व्यवस्था केल्याने काय होतं याचं उत्तर सांगणारं हे वचन आहे. स्वामी सांगतात की छर्दितांना भोजन करी म्हणजे ते श्वानाने वमन केलेलं जे अन्न होतं ते अन्न त्यांनी पाहिलं आणि ते त्यांना मनामध्ये त्यांनी विषय व्यवस्था केली की मला भिक्षा मिळाली नाही आणि परमेश्वर काही ना काही तर योग घडवून देतातच. ह्या ठिकाणी हा अन्नाचा योग घडवून दिलेला आहे. हे जरी श्वानाने वमन केलेलं ते अन्न असेल तरी शेवटी काय आहे, ते अन्न आहे. त्यांनी ते श्वानाने वमन केलेलं जे अन्न आहे ते घेतलं, ते स्वच्छ केलं आणि ते ग्रहण केलं. म्हणजे स्वामींनी ते सांगितलेले आहे की छर्दितांना भोजन करी हा ठाव व्हेरी घृणा जिंतली. म्हणजे इथपर्यंत त्यांनी घृणा जिंतलेली होती. आपण आपलंच वमन केलेलं अन्न खाऊ शकतो का? स्वतःचं वमन केलेलं अन्न नाही खाऊ शकत आपण. यांनी श्वानाने वमन केलेलं जे अन्न आहे ते खाल्लेलं आहे.
म्हणजे किती पराकोटीचं वैराग्य आहे यांच्याकडे, पराकोटीची घृणा यांनी जिंकलेली आहे. आजच्या या काळामध्ये घृणा जिंकणं म्हणजे खूप कठीण काम आहे. जर का तुम्ही घृणा जिंकली तर तुम्हाला अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. सेवा दास्य वगैरे, कुणाचं सेवा जर का तुम्हाला करायची असेल तर सेवा दास्य आपण अनेक पद्धतीने करू शकतो. पैसे देऊन करू शकतो, माणसं लावून त्यांचं सेवादास्य करू शकतो, गोळ्या औषध देऊन सेवादास्य करू शकतो. परंतु जर का एखाद्याचं सगळंच अंथरुणात आहे, अशांचं सेवादास्य करायचं का कोणी? बहुतांशी अशांचं सेवादास्य केलं जात नाही. लोक म्हणतात बाबा आम्हाला काय पैसे पाहिजेत ते सांगा, आम्हाला पैसे देऊ पण आम्ही ती सेवा नाही करणार. म्हणजे घृणा जिंकलेली नसल्यामुळे ती सेवा आपण करू शकत नाही. कुणाला जर का सांगितलं की बाबा हे आमकी ही घाण पडली ती उचलून टाका, तर बोलतात नाही मला वमन होतं, मला उलटी येते, मला ते मळमळ होते. म्हणजे घृणा जिंकलेली नसल्यामुळे ईश्वर पैकीच्या काही सेवा असतील म्हणा, किंवा मार्गस्थ निवासामधल्या काही सेवा असतील म्हणा, ते करत असताना आपल्याला काय होतं, आश्रमामध्ये समजा काही व्यापार निघालात की पूर्ण ते गटार आहे ती स्वच्छ करायची आहे. एखादा असतो की नाही मला मळमळ होते, मला नाही जमत, मग तो ती सेवा नाही करू शकत. आपल्याला कशी सेवा पाहिजे, एकदम व्यवस्थित सेवा पाहिजे. तर ते घृणा न जिंकल्यामुळे आपली ती सेवा जी आहे ती गेली. म्हणजे आपल्याला सेवा दास्य करण्यासाठी म्हणा, ईश्वर विधी आचरण करण्यासाठी कितीतरी गोष्टी जिंकल्या पाहिजेत आपण. परंतु त्या जिंकत असताना तुम्हाला आचरण जे आहे ते मर्यादेतच करायचं आहे. ते मर्यादेच्या बाहेर करायचं नाही. किंवा ईश्वराने जे विहित केलेलं आहे तेच करायचं आहे, विहिताच्या वेगळं तुम्हाला करायचं नाही. आपण कसं केलेलं आहे, सोबतीचे आचार बनवलेले आहेत, आपल्या मनाचेच आचरण आपण तयार केलेले आहेत आणि ते आपण लोकांना सांगतो, स्वतः करतो, स्वतःच्या मनाचं सगळं चालू आहे. म्हणजे ईश्वराने जे विहितच केलं नाही तेच आपण करत बसतो. तर मागे सांगितलं ना की इतके फुलं वाहा, इतकी विडे वाहा, इतकी पानं वाहा, इतके नारळ वाहा, इतके दंडवत घाला, हे कुठेही देवाने सांगितलेलं नाहीये, ते आपण स्वतः आचरण ते तयार केलेलं आहे. हे विहिता वेगळं आचरण आहे. छर्दोबासांनी हेच केलं. आमच्या स्वामींनी मिरसे विरसे अन्न खायला सांगितलेलं आहे, परंतु छर्दितांना अन्न खायला सांगितलेलं नाहीये. त्यांनी ते विधी म्हणून खाल्ला. आपण सुद्धा विधी म्हणूनच अशा क्रिया करत असतो जे देवानी नाही सांगितलेले आहे. त्यांनी सुद्धा विधी म्हणूनच खाल्लं आणि ईश्वराने न सांगितलं त्यांनी ते खाल्लं. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की तोच दोष त्या ठिकाणी घडला. त्याच्यानेच ते आता मळीनत्व त्यांना ते सुरू झालेलं आहे. आणि हळूहळू काय झालं, ते मळीनत्व वाढलं. स्वामी सांगतात की छर्दित अन्न असलेलं ते सुद्धा त्यांनी जे सेवन केलेलं, इथपर्यंत त्यांनी घृणा जिंकलेली आहे. तो सवेपर्यंत सवेतव एवं पर्यंत मिळेने असा व्यक्ती, एक सवय लागली म्हणजे मळीनत्व आलं, विहिता वेगळं आचरण केलं, त्याच्यामुळे पुढे काय झालं की एक अहंकार निर्माण झाला की मी छर्दितांना भोजन केलं, म्हणजे माझ्यासारख्या या जगामध्ये कुणीच नाही, असं कुणीच आजपर्यंत केलेलं नाहीये, ते मी केलं, असा एक अहंकार निर्माण झाला. आणि अहंकारामुळे काही गोष्टी ज्या असतात त्या ईश्वर विहित जे काही आज्ञा आहेत त्याच्यावरून लक्ष हटल्या गेलं, दुर्लक्ष झाल्या त्या ईश्वराचे विधी, ईश्वराचे आदेश दुर्लक्षित होत गेले आणि त्यांना ती सवय लागली. आणि त्या सवयीमुळे काय झालेलं आहे की त्यांना ते मळीनत्व अधिक प्रमाणामध्ये वाढत गेलं. भक्तिजनी पुसले जी कवणी परी ऐसे झाले जी, म्हणजे सवय कशी लागली, कसली संगत, कसली सवय. स्वामी सांगतात मागा झाडाचा त्रसू लागला, म्हणजे एक झाडाखाली ते बसले, मग त्या झाडामुळे काय झालेलं आहे की त्यांना ते त्रस उत्पन्न झालेला आहे. म्हणजे त्यांना त्याच्याखाली स्वस्थता जी वाटली पाहिजे ती काही वाटली नाही. गावोनी गावा जाती, मग ह्या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून त्या गावाला, एकी गावी झाड सत्वस्त मीनले, आणि एका गावाला त्यांना असं झाड मिळालं की ज्या झाडाखाली बसल्यानंतर त्यांचं चांगलं स्मरण झालं. सात्विक जागा, सात्विक झाड त्यांना मिळालं. तिन्ही दी पाळले आणि 3 दिवस त्या ठिकाणी
त्यांचं ते स्मरण यथोचित झालं चांगल्या प्रकारे. आता काय झालं की त्या झाडाची सवय लागली. स्वामींनी सांगितलं एका झाडाची सवय न व्हावी, आणि एकाच झाडाखाली ते बसले. 3 दिवस बसले. 4थ्या दिवशी काय झालं की एक माणूस तिथे आला, बैसला आणि तो बसला. यांचं स्मरण चालू होतं आणि त्याची बडबड चालू होती. बहुतांशी असं असतं बरं का, कोणीतरी स्मरण करत असेल, आपल्याला ते लक्षात येत नाही ना, आपण तिथे जाऊन बडबड करत राहतो मोठ्या मोठ्याने. इतरांचंही स्मरण मी करणार नाही, कोणाला करू देणार नाही, अशा प्रकारचं आपलं वर्तन असतं. यांनी तिकडे काय इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या. या छर्दोबासांनी काय केलं, ते सांडिले ते झाड त्यांनी सोडून दिलं आणि दुसरीकडे जाऊन बसले. कारण की इथे बसल्यानंतर हा माणूस आला इथे, याच्यामुळे स्मरण होत नाही आपलं. मग त्यांनी दुसऱ्या झाडाच्या खाली जाऊन बसून त्यांनी स्मरण केलं. तेही येऊनी बैसला. दुसऱ्या दिवशी तो माणूस शोधत शोधत अरे कुठे गेले ते, कुठे गेले, आणि मग दिसले तिकडे आमच्या झाडाखाली. तर तिथे येऊन बसला तो. म्हणजे कुणीतरी आपल्याला टाळतो आहे हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे बरं का. आपण बडबड बडबड करतो आहे आणि समोरचा माणूस गप्प बसलेला आहे, त्याची गाठी सुरू आहे, तरी आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं की आपल्याला बोलायला हीच संधी मिळाली बरं का चांगली. आपल्याला काय वाटत असतं की मी जर काय बोलायला लागलो तर दुसरं कोणी बोललं नाही पाहिजे, मीच बोललो पाहिजे, मीच सांगितलं पाहिजे माझी कथा. मध्ये जर का कोणी बोललं की त्याची गोष्ट कापून आपण आपली गोष्ट सलग ठेवत असतो. असं आपण करत असतो. त्यांच्या कडे जो बसायला येणारा जो माणूस आहे त्याच्या काही लक्षात नाही आलं, तो त्यांना शोधलं त्यांनी आणि तिथे जाऊन तो बसला. ते लागले पण देखोनी बोलाविला. आणि त्याचं ते लागले पण म्हणजे बघा, आपल्याला एवढं हा शोधत आला इकडे येते आणि त्याचं हे आपल्याविषयीचे लागले पण आहे असं जाणून त्यांनी त्याला ते बोलवलं. काही त्याशी बोलू लागले, बोलवण्यासाठी त्याला बोलवलं. त्यांच्याशी गप्पा टप्पा सुरू झाल्या. मग काही कांजी भाजी आणली आणि मग त्या माणसाने काही भाजी वगैरे तो आणायचा रोज. ही आमच्याकडे आज ही भाजी बनवली, आमची ही भाजी बनवली, ही अशी आहे ती तशी आहे. आणि हे रोज भिक्षाही मागून यायचं आणि भाजी सुद्धा ती त्यांनी आणलेली ती घेऊन ती खायची, जेवायची. मग हळूहळू भ्रष्टी पडली आणि हळूहळू काय झालं, त्यांच्यामध्ये एक चांगले संपर्क झाले, एक सलगी निर्माण झाली. आणि मग ऐसया तयासी आसक्ती मांडली. आणि एक दिवशी काय झालं, तो जो माणूस आहे ना, तो माणूस आजारी पडला, अशक्तता आली आणि मग तो सरला, तो मेला तो माणूस. तयाची या स्त्रिया म्हणितले. आणि त्यांची जी स्त्री होती त्यांची आणि या छर्दोबासांची पण ओळख झालेली होती. ते रोज नवरा काही ना काही भाजी आणायचा, कधी हेच भिक्षेला तिकडे जायचे वगैरे असं सगळं व्हायचं. मग तिचा नवरा मेल्यानंतर ते म्हणायला लागली की पत्नी त्यांची, त्या मेलेल्या माणसाची, की तुम्ही देवळामध्ये झोपता तर काय करा, तुम्ही इथेच या, पडवीला झोपत जा, थोडं मलाही सोबत होईल, आमच्या इथे सगळं असं मुलाबाळांना पण सोबत होईल. येथची जेवा, भोजनाचा प्रश्न नाही, इथेच जेवत जा. तयाचे म्हणितले केले. आणि त्यांनी पण काय केलेलं आहे, एका झाडाची सवय केली. हळूहळू काय झालेलं आहे की एकी भिक्षा स्वामींनी सांगितली नाही ती सुद्धा केली. आणि त्याच्यामुळे ते मळीनत्व एवढं वाढलं की समोरची ती व्यक्ती चुकीचं सांगते ते सुद्धा लक्षात नाही आलं त्यांच्या. आणि ते त्यांनी सांगितलं तशा हिशोबाने त्यांनी ते केलं. तेथची जेवायचे, तेथची पाठी घाली ती तिथे झोपायचे. त्या संघस्तव हा ठाव वेळी गेला गा. आणि तो संघ केल्यामुळे, संघ कसला केला पाहिजे, ज्ञानाकारणे संघ केला पाहिजे. परंतु यांनी काय केलेलं आहे, आपल्या सवयी कारणे हा संघ केलेला आहे, दोषाकारणे हा संघ केला. आणि त्याच दोषामुळे, त्या सवयीमुळे, त्या संघामुळे ते धर्मापासून गेले. म्हणून स्थिती वृत्ती अधीना हो, म्हणून स्थिती वृत्ती अधीना न होवावे. स्थिती अधीन आणि वृत्ती अधीन आपण व्हायचं नाही. एका झाडाची सवय झाली नाही पाहिजे, एका स्थानाची सवय झाली नाही पाहिजे. आणि एकाच वाक्यामध्ये स्वामी सांगतात की सवेते काहीसेयाची ही न होवावी. आणि मुळामध्ये सवय कसलीच नाही झाली पाहिजे की मला ह्याच गाठी घेतली तर स्मरण होतं बरं का, दुसऱ्या गाठीने मला स्मरण होत नाही. याच जागी बसलं तर मला प्रवचन करता येतं किंवा प्रवचन ऐकायला समजतं. मला दुसऱ्या ठिकाणी बसलं की मला प्रवचनच समजत नाही, प्रवचनच करता येत नाही. अशा प्रकारची जी चुकीची समजूत आहे, गैरसमजूत आहे किंवा सवय आहे, ती सवय आपण लावून घेऊ नये.
सवय ते काहीच्याची ही न व्हावी, म्हणजे कशाचीही सवय असता कामा नाही, पण परमेश्वराची जी सवय आहे, परमेश्वराची सवय जर का आपण लावली तर इतर कुठल्याही गोष्टी सवय आपल्याला असता कामा नये. इतर बाकीच्या सवयी ज्या आहेत ते आपल्याला नुकसानकारक आहेत, मलिनत्व आणणाऱ्या आहेत, पण ईश्वराची जी सवय आहे ती आपल्याला उजळतीला आणणारी अशी आहे. आणि मग स्वामी सांगतात, ज्या भागात हे राहत होते त्या भागामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि म्हणून हे दुसऱ्या गावाला आता चाललेले आहेत. आणि यावर स्वामींनी अहिरदेशीच्या म्हातारीचा दृष्टांतही सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे हे छर्दोबा आहेत, या छर्दोबांना कशा प्रकारे मलिनत्व आलं स्वामींनी सांगितलं. ईश्वर बोधे बोधवंत, ईश्वर योगे देशाच्या शेवटी झाडातळी जन्मोक्षेपोज आहे. छर्दितांना भोजन करी, हा ठाव वेरी गुरुणा जंतली, तो सवेत एवम पर्यंत मळळे. म्हणजे या वचनाचा पूर्ण जो काही सार आहे तो सवेत एवम पर्यंत मळळे, म्हणजे सवय एखाद्या गोष्टीची लागल्याने अशा उत्तम पुरुषांना सुद्धा काय होतं, मलिनत्व येऊ शकतं. मलिनत्व हे कोणालाही येऊ शकतं. आपल्याला सगळ्यांना काही ना काही मलिनत्व आलेलं आहे. आम्हाला पोथी ऐकायची नाही हे सुद्धा मलिनत्व आहे. स्मरण करायचं नाहीये त्याचा कंटाळा हे सुद्धा मलिनत्वच आहे. देवपूजा करायचा कंटाळा मलिनत्व आहे. काही पाठांतर करण्याचा कंटाळा हे सुद्धा मलिनत्वच आहे. अशी अनेक मलिनत्व आपल्यामध्ये आहेत, आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटतं की नाही, रोज आम्ही आंघोळ करतो, नवीन कपडे घालतो म्हणून आम्ही स्वच्छच आहोत, आम्ही मलिन नाही आहेत. देहाने आपण अजिबात मलिन नाही आहोत, परंतु कार्यत्वाने आचरणत्वाने आपण पूर्णपणे मलिनत्वाचे पावलेलो आहोत. आणि म्हणून यासाठी हे वचन या ठिकाणी सांगितलेलं आहे. या मलिनत्वाला जो उपाय काय सांगितलेला आहे ते आपण पुढच्या सत्रामध्ये बघणार आहोत. दंडवत हो.